एअर इंडियाच्या इमारतीचं हस्तांतरण होणार. मंत्रिमंडळ बैठकीनंतर करारनामा हस्तांतरण प्रक्रिया. सुमारे 1600 कोटींना राज्य सरकारकडून इमारत खरेदी. नरिमन पॉइंट इथली 23 मजली एअर इंडिया इमारत राज्य सरकारकडून खरेदी. सुनील तटकरे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला. रायगड रत्नागिरी विधान परिषदेसंदर्भात चर्चा करणार. नाशिक विधान परिषद उमेदवारीवरून शिवसेना युपीटीमध्ये धुसफूस. अनिल कदम, वसंत गीते यांनी अर्ज न भरल्यामुळे नाराजी. एकही लायक उमेदवार नसल्याचा संपर्क मंत्री रवींद्र मिर्लेकर यांचा दावा. पुणे विषारी दारू प्रकरणामध्ये पोलिसांकडून कारवाईचा धडाका. पिंपरीमधील अवैध दारू अड्ड्यांवर छापा. दारू साठा केला नष्ट. अनेक संशयित ताब्यात. सातारा झेडपी सभापतींच्या केबिनमध्ये वाढदिवस साजरा केल्याचे फोटो समोर. वाढदिवसाला गुंडांची उपस्थिती असल्याचा आरोप. समाज कल्याण सभापतींच्या केबिनमध्ये वाढदिवस. नाशिकच्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलच्या पासिंग आउट परेड सोहळा संपन्न. वैमानिकाच्या 18 आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर दीक्षांत समारंभ. कोकण जनता पार्टीचे अभिजित दिपके भारतामध्ये येणार. 6 जून रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिपके दिल्लीमध्ये आंदोलन करणार. मौलानाकडून 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग. सोलापुरातील मदरशामध्ये चिमुकलीचा विनयभंग. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात संतापाची लाट. 2 दिवसांची आरोपीला पोलीस कोठडी. असल्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर कारवाई. अन्न आणि औषध प्रशासनाचा इशारा. जाहिरातींविरोधात कठोर पावलं उचलण्याचा इशारा. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून इशारा. मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई. 4 कोटी 20 लाख रुपयांचं सोनं जप्त. सोने तस्करी प्रकरणात तिघांना बेड्या. दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. पुणे विषारी दारू प्रकरणामध्ये अपडेट. पिंपरीमधील अवैध दारू अड्ड्यांवर कारवाईचा धडाका. स्थानिक पोलिसांकडून दारू अड्ड्यांवर धाडसत्र. दारू साठा जप्त. अनेक संशयित ताब्यात. रायगडमधील तांबडी आदिवासी वाडीमध्ये भीषण पाणी टंचाई. नदीपात्रामध्ये खड्डे खोदून पाण्याचा शोध. पाण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था नाही. हंडाभर पाण्यासाठी 2 किलोमीटर पायपीट. राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. नांदेड, धाराशिवसह साताऱ्यामध्ये जोरदार पाऊस. तर पुढच्या आठवड्यामध्ये मान्सून मुंबईत दाखल होण्याचा अंदाज.